कोकण माझा ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी कोकणी सांगतो आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलला एक मोठी खबर येते. सर्वप्रथम आपल्या चॅनलवर कोकणी सांगतो आणि पावसाचा जोरदार धमाका. आणि बघू तुम्ही शकता लोकांनी अंगण गेले चोपले आणि सब पावसानं वाटवलं गेले. आता मला सरकारला विनंती आहे जी लोकांनी अंगण केले चोपून त्यांना ताडपत्री कोण देणार. सरकारला विनंती आहे. बघा लोकांचे किती नुकसान झाले. आणि पावसाचा प्रकोप हा फक्त माणसांवर नाही तर ह्या मुख्य पक्ष्यांवर पण झाला आहे. हा पक्षी बघू शकता तुम्ही, हे जे आता अंडी घालायचा सीझन चालू झाला आहे आणि पावसाने एवढा प्रकोप केला आहे ना, ह्या बिचाऱ्याचा घरट्याची उद्ध्वस्त झाला आहे. आता पक्षी काय करणार, त्याला उडता पण येत नाही आहे. एवढा पाऊस तुफान पाऊस पडतो, वारा बिरा, त्याचा जो झाड होता झाड पण तुटला आहे, त्या झाडावर त्याचा घरटा होता तो. सकाळपासून तुफान असं पाऊस पडत होता सकाळपासून आणि आता कुठंसा पाऊस थांबला आहे आणि आता वादळ सुटायला सुरुवात झाली आणि लोकांची बघा वर्षभर मेहनत केलेली शेती आहे, भात शेती आहे, त्याची पूर्ण नुकसान झाले. मला सरकारला विनंती आहे तुम्ही आम्हाला फव कुटायचं यंत्रणा द्या किंवा उखल द्या, दुसरं आमच्याकडे ऑप्शन नाही आहे. आता ही शेती बघा काय वाटत झालं, काय राहिलं ह्याच्यात मला तुम्ही सांगा. आणि आता मला सरकारला विनंती आहे तुम्ही आम्हाला फव कुटायची यंत्रणा द्या. आता मी फवच कुटणार, ह्या भाताचं फव कुटणार. आता सकाळी नाश्त्याला कांदा पोह, दुपारी कांदा पोह, संध्याकाळी कांदा पोह, रात्री जेवणात पण कांदा पोह. आणि आता दिवाळी पण आले, दिवाळीत आता मी चिवडा बनवून टाकतो, दुसरं ऑप्शनच नाही आहे. काय सरकारला विनंती आहे. आता लोक बघा अर्धा शेत थोडासा कापतात, घरात घेऊन जातात, झोडतात, झाला. उडवी पण डाळायला आता ऑप्शन नाही आहे. काय सरकार करणार आता, ह्याची भरपाई कोण देणार, ही सरकारला विनंती आहे. आणि पावसाची हजेरी बघा, दिवाळीत हजेरी, गणपती हजेरी, मे महिन्यात हजेरी, आंबं पिकायला लागलं पावसाची हजेरी, काजू पिकायला लागलं पावसाची हजेरी, प्रत्येक वेळी पाऊस हजेरी लावत चालला आहे. आणि मी कोकणी संकू पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर ही न्यूज देतोय आणि कॅमेरामॅन रत्नेश पेडणेकरसोबत मी कोकणी संकू. आणि आपल्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि मी अलविदा घेतो कोकणी संकू आणि अशाच न्यूजसाठी आपल्या चॅनलवर जोडून राहा.